आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक कबीर परमेश्वर संपूर्ण. विषय भक्ताची नियत चांगली असावी. काही वर्षांनंतर अब्राहिम भ्रमण करण्यास निघाला. एका सेठची बाग होती. त्याला नोकराची गरज होती. सुलतानला पकडून बागेच्या राखणीसाठी ठेवण्यात आले. 1 वर्षानंतर सेठ बागेत आला. त्याने अब्राहिमला डाळिंब आणण्यास सांगितले. त्याने डाळिंब आणून सेठला दिले. डाळिंब आंबट होते. सेठ म्हणाला की तुला 1 वर्षात हे सुद्धा नाही कळले की गोड डाळिंब कशी असतात. सुलतान म्हणाला की सेठजी, तुम्ही मला बागेच्या रक्षणासाठी ठेवले आहे, बाग नष्ट करण्यासाठी नाही. जर रक्षकच भक्षक झाला तर कसे होईल? मी कधीच कोणते फळ खाल्ले नाही, तर मला गोड आणि आंबटचं ज्ञान कसे कळणार? सेठने इतर नोकरांना विचारले. तेव्हा नोकरांनी सांगितलं की हा सेवक तर त्याला मिळेल ती भाकरी खातो आणि काहीतरी बडबड करत चहूबाजूंनी फिरत राहतो. आम्ही लपून सुद्धा पाहिले आहे. त्याने कधीही कोणतेही फळ तोडून खाल्ले नाही, तसेच ना खाली पडलेले फळ उचलले. कोण्या नोकराने सांगितले की हा बलख शहराचा राजा आहे. मी याला 10 वर्षापूर्वी शिकारीच्या वेळी जंगलात पाहिले होते. जेव्हा मी त्याला विचारले की मला वाटते तुम्ही बलख शहराचे सुलतान अब्राहिम अधम आहात, अगोदर तर नाही म्हणाला. नंतर मी तुम्हाला जंगलात शिकार करताना पाहिल्याचे सांगितले. माझा मेहुणा याकूब हा तुमच्या सैन्यात वरिष्ठ अधिकारी आहे. त्याने सांगितले की राजाने संन्यास घेतला आहे. त्याचा मुलगा गादीवर बसला आहे. तेव्हा त्यांनी सांगितले की कोणाला सांगू नकोस. सेठने चरणामध्ये पडून माफी मागितली आणि खूप सारे धन देऊन म्हणाला की तुम्ही हे धन घेऊन जाऊन निर्वाह करा आणि भक्ती सुद्धा करा. माझ्या घरी राहा किंवा बागेत महाल बांधून देतो, इथेच राहून भक्ती करा. सुलतान धन्यवाद करून निघून गेला.